मानाची। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत 2019 रोजी झालेला महाविकास आघाडी प्रयोग मिरज पंचायत समितीमध्ये पाहण्यास मिळाला। पंचायत समितीमध्ये भाजपचे 10 संख्याबळ असताना तरीसुद्धा महाविकास आघाडीने भाजप विरुद्ध सर्व पक्षांना सोबत घेऊन पंचायत समितीवर सभापती उपसभापती निवडणुकीसाठी मोठ बांधली। महाविकास आघाडीमधून काँग्रेसला सभापती पदाची संधी देण्यात आली। नरवाड गणातून निवडून आलेल्या तन्वी कमलेकर सभापतीपदी विराजमान झाल्या, तर मालगाव गुंडेवाडी गणातून निवडून आलेल्या ललिता शेजूळ यांची उपसभापतीपदी वर्णी लागली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येऊन शिवसेना शिंदे गटाला सोबत घेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला असल्याचे दिसून आले। यावेळी भाजपकडून राणी भोरे यांचा सभापती पदासाठी अर्ज भरण्यात आला होता, तर उपसभापती पदासाठी पांडुरंग पाटील यांचा भाजपकडून अर्ज भरण्यात आला होता। बुधगाव गटातून निवडून आलेले सेनेचे उमेदवार पांडुरंग इंगळे अनुपस्थित राहिल्यामुळे काही वेळ ट्विस्ट पाहण्यास मिळाला। मात्र महाविकास आघाडी 11 विरुद्ध भाजप 10 असा निवडणूक निकाल लागल्याने महाविकास आघाडीचा विजय झाला असल्याचे घोषित झाले। यावेळी समर्थकांनी मोहन वनखंडेसर, विशालदादा पाटील, अजितराव घोरपडे सरकार यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या। एकंदरीतच पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीने सत्ता आणली असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे। दोन्ही पदे मिरज पूर्व भागात दिल्यामुळे भाजपला हा धक्का मानला जात आहे। महाराष्ट्रात सर्वात कमी वयाच्या सभापती म्हणून तन्वी कमलेकर यांचा रेकॉर्ड झाला आहे। नरवाडमधील असलेल्या तन्वी कमलेकर 22 वर्षाच्या सभापती ठरल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच सभापतीपदी उच्च शिक्षित तन्वी कमलेकर विजयी झाल्याने पूर्व भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।